नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्यामध्ये काल आपण मिनरल सॉल्ट ॲब्सॉर्प्शन आणि मायक्रोन्यूट्रियंट टॉक्सिसिटी हे 2 पॉईंट्स पाहिले होते. आज आता आपल्याला पहिल्यांदा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय दिले ते पाहायचे आणि त्याच्यानंतर नायट्रोजन सायकलला आपण सुरुवात करणार आहोत. बघा, टू एक्सप्लेन ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल. आता ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे एनर्जीचा वापर करून मिनरलचं ॲब्सॉर्प्शन होतं. होगलँड अँड डेव्हिस पुट फोर्थ कॅरियर हायपोथेसिस. होगलँड अँड डेव्हिस नावाच्या सायंटिस्टनी ॲब्सॉर्प्शन ॲक्टिव्ह कसं होतं हे सांगण्यासाठी एक हायपोथेसिस सांगितलं. हायपोथेसिस या शब्दाचा अर्थ गृहीतक, म्हणजे आपण ते मानलेलं असतं की असं होऊ शकतं. स्पेसिफिक प्रोटीन्स इन द मेम्ब्रेन ऑफ द रूट सेल ॲक्टिवली पंप आयन्स इंटू सायटोप्लाझम ऑफ इपिडर्मल सेल्स ऑफ रूट. आता बघा, स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत मेम्ब्रेन ऑफ द रूट सेलमध्ये, रूट सेलच्या मेम्ब्रेनमध्ये. त्या काय करतात? ॲक्टिवली पंप करतात आयन्स इंटू सायटोप्लाझम ऑफ इपिडर्मल सेल्स ऑफ द रूट. आयन्स आतमध्ये घेतात सायटोप्लाझम ऑफ इपिडर्मल सेल्स ऑफ द रूट. दीज प्रोटीन्स आर कॉल्ड कॅरियर्स, आणि ह्या प्रोटीनला म्हणायचं कॅरियर्स. कॅरियर्स म्हणजे वाहून आणणारे. दॅट पंप बोथ कॅटायन्स अँड ॲनायन्स फ्रॉम द सॉईल. ते दोन्ही प्रकारचे कॅटायन्स आणि ॲनायन्स सॉईलमधून शोषून घेतात किंवा कॅरी करतात. अकॉर्डिंग टू बेनेट अँड क्लॅर्क, प्रोटीन कॉन्ज्युगेटेड विथ लेसिथिन ॲक्ट ॲज ए कॅरियर. आता समजून घ्या सायंटिस्टची नावं. अकॉर्डिंग टू बेनेट अँड क्लॅर्क, प्रोटीन कॉन्ज्युगेटेड विथ, प्रोटीन कोणाबरोबर एकत्र आलेला असतो? विथ लेसिथिन ॲक्ट ॲज ए कॅरियर. आता त्याचं नाव काय आहे? लेसिथिन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे नायट्रोजन सायकल. यापूर्वी 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही काही सायकल शिकला असाल. त्याला जीवभू रसायन चक्र असं म्हटलं जातं. म्हणजे काय? कुठलाही एलिमेंट जो आहे तो सॉईलमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये आणि बायोलॉजिकल वर्ल्डमध्ये फिरत असतो, त्याला आपण सायकल असं म्हणतो. त्याला बायोलॉजिकल सायकल असं म्हणतात किंवा जीवभू रसायन चक्र असं म्हणतात. आपल्याला एक एलिमेंट पाहायचं आहे पहिल्यांदा, नायट्रोजन. आता नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे, ॲटमॉस्फेरिक एअरचं तुम्ही जर कंपोजिशन 5वीपासून शिकत आला असाल तर तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं प्रमाण 78% एवढं असतं. आणि हा नायट्रोजन सगळ्या प्लॅन्ट आणि ॲनिमल्सला अतिशय आवश्यक असा असतो. बघा, आता नायट्रोजन सायकल पहिल्यांदा आपण हा चार्ट बघूया. ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन आहे. तो नायट्रोजन जसाच्या तसा प्लॅन्टला किंवा ॲनिमल्सला घेता येत नाही. म्हणून काय करावं लागतं? पहिल्यांदा त्याचं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन होतं. बायोलॉजिकली तो नायट्रोजन फिक्स केला जातो. नायट्रेटच्या स्वरूपात तो फिक्स होतो सॉईलमध्ये आणि मग तो प्लॅन्ट ॲब्सॉर्ब करतात. अजून दुसरी पद्धत आहे, नॉन बायोलॉजिकल नायट्रोजनचं फिक्सेशन होतं. नॉन बायोलॉजिकल जेव्हा आपण नायट्रोजनचं फिक्सेशन करतो तेव्हा ते सॉईलमध्ये येतं आणि पुन्हा ते प्लॅन्ट्स घेतात. अजून एका पद्धतीनं आपण नायट्रोजन सॉईलमध्ये ॲड करतो, ज्याला आपण कमर्शियल फर्टिलायझर्स म्हणतो. म्हणजे फर्टिलायझरच्या स्वरूपात, केमिकलच्या स्वरूपात आपण तो सॉईलमध्ये प्लॅन्टला देण्यासाठी खत म्हणून वापरतो. म्हणजे या पद्धतीनं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्स केला जातो, नॉन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्स केला जातो आणि कमर्शियल फर्टिलायझरच्या स्वरूपामध्ये तो सॉईलमध्ये येतो. सॉईलमध्ये आलेला नायट्रोजन पहिल्यांदा प्लॅन्ट्स घेतात. प्लॅन्टमध्ये त्याच्यापासून ॲमिनो ॲसिड्स तयार होतात, कारण ॲमिनो ॲसिडमध्ये नायट्रोजन हा एक घटक असतो. त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड्स प्लॅन्टमधले आहेत, त्याच्यापासून प्लॅन्टमध्ये प्रोटीन्स तयार होतात आणि हे प्रोटीन्स म्हणजेच फूड जे आहे ते ॲनिमल्स घेतात. प्रोटीन्स जे फूड आहे ते ॲनिमल्स घेतात. ॲनिमलच्या शरीरातून ते एक्सक्रीटाच्या स्वरूपात काही प्रमाणात नायट्रोजन बाहेर पडतो किंवा प्लॅन्टचं किंवा ॲनिमलची जेव्हा डेथ होते तेव्हा ते नायट्रोजिनस ऑर्गॅनिक मॅटर हे सॉईलमध्ये मिक्स होतं आणि हे नायट्रोजिनस ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमधलं जेव्हा त्याचं कंबशन होतं, कंबशन या शब्दाचा अर्थ ज्वलन होतं, तेव्हा तो पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. अजून एका पद्धतीनं नायट्रोजिनस ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सॉईलमधलं, त्याचं अमोनिफाईंग बॅक्टेरियाचा
बॅक्टेरियाचा वापर करून सॉईलमध्ये NH3 तयार केला जातो. तोच NH3 पुन्हा प्लांट वापरतात किंवा नायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे असतात तो नायट्रोजन तयार करतात, ते सॉईलमधले प्लांट वापरतात किंवा नायट्रेट्स आणि नायट्राइट्स इन द सॉईल त्याच्यापासून तयार होतं आणि तेही प्लांट्स वापरतात किंवा काही बॅक्टेरिया डिनायट्रिफिंग बॅक्टेरिया सॉईलमधल्या नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे सायकल बघायचं आहे. ह्या सायकलचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन परीक्षेला 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं किंवा याच्यात वेगवेगळ्या ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला मध्ये आधे गाळूनसुद्धा परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. आता बघा नायट्रोजन सायकल. It is series of natural process by which nitrogen enters successfully from air to organism. एअरमधून ऑर्गॅनिझममध्ये येतो थ्रू सॉईल अँड बॅक टू द एन्व्हायरमेंट. सॉईलमधून ऑर्गॅनिझमकडे आणि पुन्हा बॅक टू एन्व्हायरमेंट. प्लांट यूज फोटोसिंथेटिक प्रोडक्ट. प्लांट हे काय वापरतात? फोटोसिंथेटिक प्रोडक्ट. द शुगर्स टू मेक प्रोटीन्स. आणि त्याच्या साह्यानं प्रोटीन्स तयार होतात. टू डू धिस दे नीड नायट्रोजन. याच्यासाठी तयार होण्यासाठी प्रोटीन्स त्याला नायट्रोजन लागतो. अनफॉर्च्युनेटली इट इज व्हेरी इनर्ट. हा जो नायट्रोजन आहे तो इनर्ट आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहीत असेल, म्हणजे त्याची कोणाबरोबर सहजासहजी रिॲक्शन होत नाही, त्यालाच आपण नॉन रिॲक्टिव्ह असं म्हणतो. प्लांट्स नीड नायट्रोजन इन ए रिॲक्टिव्ह फॉर्म युजली ॲज नायट्रेट आयन. आणि प्लांटला मात्र नायट्रोजन नायट्रेट आयनच्या स्वरूपात लागतो की जो ॲक्टिव्ह असतो किंवा त्याची रिॲक्शन होत असते, या पद्धतीनं तो लागतो. नायट्रोजन इज ए लिमिटिंग न्यूट्रियंट इन ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीम. नायट्रोजन जो आहे हा एक लिमिटिंग न्यूट्रियंट आहे, मर्यादित न्यूट्रियंट आहे ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीममध्ये. म्हणजे प्लांटला तो कमी जास्त पडला तर यील्डवरती परिणाम होतो. इट एक्झिस्ट ॲज ए नायट्रोजन ॲटम्स विथ ए स्ट्रॉंग ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आणि तो कसा आपल्याला पाहायला मिळतो? नायट्रोजन ॲटम हा 2 नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या साह्यानं कोव्हॅलंट बॉन्डच्या साह्यानं जोडलेले असतात. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालेलं आहे. 8, 9, 10ला पण हे झालेलं आहे, बॉन्डचे वेगवेगळे प्रकार. A regular supply of nitrogen to plant is maintained through biological and physical process. प्लांटला लागणारा नायट्रोजन हा आपण मेंटेन करतो बायोलॉजिकल अँड फिजिकल प्रोसेसमधून. आता पहिला पॉईंट आपल्याला त्यातला बघायचा आहे नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण. नायट्रोजन आपण कसा फिक्स करतो? ॲटमॉस्फिअर इज द सोर्स ऑफ नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन आहे, आपल्या वातावरणात नायट्रोजन आहे 78%, तुम्हाला माहीत आहे. इट कॅनॉट बी यूज डायरेक्टली, मात्र तो जसाच्या तसा वापरता येत नाही. इट कंबाईन्स विथ CHN and O टू फॉर्म कंपाऊंड्स बिफोर बिईंग यूज्ड. हा नायट्रोजन कंबाईन होतो कार्बन बरोबर, हायड्रोजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, ऑक्सिजन बरोबर आणि त्याचे कंपाऊंड्स तयार होतात आणि नंतर वापरले जातात. कन्व्हर्शन ऑफ फ्री नायट्रोजन of atmosphere into nitrogenous salt to make it available for plant is called nitrogen fixation. आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? आपण जो हा फ्री नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन करतो नायट्रोजिनस सॉल्टमध्ये की जेणेकरून तो प्लांटला अवेलेबल व्हावा, याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. त्याच्यात 2 पद्धती असतात, फिजिकल आणि बायोलॉजिकल. पहिलं आपण बघूया फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता हे कसं होतं? फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन इट ऑकर्स इन सेव्हरल स्टेप्स. वेगवेगळ्या स्टेप्समधून होतं. अँड स्टार्ट्स विथ कॉम्बिनेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन विथ ऑक्सिजन. मग सुरुवात त्याला होते पहिल्यांदा नायट्रोजन हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो, कंबाईन होतो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक डिस्चार्ज अँड थंडर स्ट्रॉम्स प्रोड्यूस नायट्रिक ऑक्साईड. आता बघा हे काय समजून घ्यायचं आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये एकत्र येतो, इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे ज्यावेळेला विजा चमकत असतात त्यावेळेला, आणि थंडर स्टॉर्म याचा अर्थ वादळ वगैरे होत असतं त्यावेळेला. म्हणजे हे कॅटलिस्ट म्हणून काम करतात नेचरमध्ये त्या रिॲक्शनसाठी. नायट्रोजन प्लस ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक डिस्चार्ज आणि थंडर स्टॉर्म्स 2NO तयार झाला, त्याला आपण नायट्रिक ऑक्साईड म्हणणार. The nitric oxide is then oxidized to nitrogen peroxide in presence of oxygen. हा जो नायट्रिक ऑक्साईड आहे तो परत ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, ऑक्सिडेशनची प्रोसेस होते आणि तयार होतं नायट्रोजन पेरॉक्साईड
ट्वाईस NO2. ड्युरिंग रेन्स म्हणजे ज्यावेळेला पाऊस पडत असतो, नायट्रोजन पेरॉक्साईड कंबाईन विथ रेन वॉटर, पावसाच्या पाण्याबरोबर तो कंबाईन होतो टू फॉर्म नायट्रस ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. दोन प्रकारचे ॲसिड तयार होतात, नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, विच कम टू ग्राउंड अलॉंग विथ रेन. आणि पावसाच्या पाण्याबरोबर तो जमिनीवरती येतो. म्हणजे बघा आता ट्वाईस NO2 प्लस रेन वॉटर दोघं एकत्र येतात आणि तयार होतं नायट्रस ऑक्साईड HNO2 आणि नायट्रिक ॲसिड HNO3. ऑन ग्राउंड अल्कली रॅडिकल ऑफ सॉईल रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड. ग्राउंडवरती पडल्यानंतर अल्कली रॅडिकल्स जे आहेत ते त्या नायट्रिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात टू प्रोड्यूस नायट्राइट्स अँड नायट्रेट्स. आणि त्याच्यापासून तयार होतात नायट्राइट्स आणि नायट्रेट्स. आणि त्यालाच आपण म्हणतो ॲब्सॉर्बेबल फॉर्म. आणि आता ह्या नायट्राइट्स किंवा नायट्रेटच्या स्वरूपामध्ये प्लॅन्टला हा नायट्रोजन ॲब्सॉर्ब करता येतो. HNO3 प्लस CA ऑर के सॉल्ट. CA म्हणजे कॅल्शियम, के म्हणजे पोटॅशियम. मग तिथं काय तयार होतं, कॅल्शियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेट. दोन ॲट ए टाईम दिले, समजून घ्या. इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. It occurs by Haber-Bosch nitrate process at high temperature and pressure. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, कारखान्यामध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन केलं जातं की जे आपण खतं तयार करतो त्याच्यासाठी एक प्रोसेस वापरली जाते. त्या सायंटिस्टचं नाव तिथं आहे बघा, हॅबर-बोश नायट्रेट प्रोसेस. आणि ती होते हाय टेम्परेचरला आणि प्रेशरला. म्हणजे नायट्रोजन N2 प्लस थ्राईस H2 इट गिव्स ट्वाईस NH3 अमोनिया त्याला आपण म्हणतो. आणि याच्यासाठी टेम्परेचर लागतं 450 डिग्री सेल्सिअस आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर लागतं 200 ATM. ATM म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलेलं आहे तिथे. अमोनिया इज देन कन्व्हर्टेड टू युरिया ॲज इट इज लेस टॉक्सिक. आणि मग हा तयार केलेला अमोनिया युरियाच्या स्वरूपात कन्व्हर्ट केला जातो आणि आपण युरियाच्या स्वरूपात खत म्हणून ते प्लॅन्टला देतो. म्हणजे ही पहिली फिजिकल प्रोसेस आपण लक्षात ठेवायची आहे. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. इन लिस्ट नेम्स ऑफ सिम्बायोटिक अँड फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आता नायट्रोजन फिक्स करणाऱ्या बॅक्टेरिया आपल्याला सांगायच्या आहेत. अजून एक पॉईंट इथं आहे, ऑलवेज रिमेंबरमध्ये लक्षात घ्या. Today, nearly 80% of nitrogen found in human tissues originate from the Haber-Bosch process. जवळजवळ ऑर्गॅनिझमच्या टिश्यूमध्ये जो 80% नायट्रोजन आढळून येतो तो हायबर-बोश या प्रोसेसमधून गेलेला असतो. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. बघा, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आपण अगोदर पाहिलं फिजिकल प्रोसेस, आता बायोलॉजिकल. इट इज कॅरिड आउट बाय प्रोकॅरिओट्स. हे प्रोकॅरिओट्स आहेत. युनिसेल्युलर प्रोकॅरिओट आपण शिकलो होतो तसे. प्रोकॅरिओट्स आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड नसतो अशा सेल्स आहेत. कॉल्ड नायट्रोजन फिक्सर्स. त्यांना आपण नायट्रोजन फिक्सर्स म्हणतो. और त्याचं अजून दुसरं एक नाव आहे ते लक्षात ठेवा, डायअझोट्रॉप्स. त्याला काय म्हणतात, डायअझोट्रॉप्स. नायट्रोजन फिक्सेशन करणारे बायोलॉजिकल प्रोकॅरिओट्स आर कॉल्ड ॲज डायअझोट्रॉप्स. इट अकाउंट्स नियरली 70% ऑफ नॅचरल नायट्रोजन फिक्सेशन. आणि ते शक्यतो 70% एवढा नॅचरल नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. नायट्रोजन फिक्सेस आर आयदर सिम्बायोटिक ऑर फ्री लिव्हिंग. आता नायट्रोजन फिक्सेशन बायोलॉजिकली जे होतं ते सिम्बायोटिक म्हणजे दोघांच्या मदतीनं, त्याला सहजीवन असं म्हणतात. और फ्री लिव्हिंग म्हणजे काही फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया असतात ते करतात काम. द सियानोबॅक्टेरिया फिक्स significant amount of nitrogen in specialized cells called heterocyst. सियानोबॅक्टेरिया हा प्रोकॅरिओटचा एक प्रकार आहे. आपण बॅक्टेरिया आणि सियानोबॅक्टेरिया 11वीमध्ये किंगडम मोनेरामध्ये शिकलो होतो बघा. तर तिथं सियानोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच BGA हे मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. कारण त्याच्यामध्ये एक स्पेशलाइज्ड सेल्स असते, नायट्रोजन फिक्स करण्यासाठीच ती असते. त्याला आपण हेटेरोसिस्ट असं म्हणतो. नायट्रोजन फिक्सेशन इज हाय एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस. नायट्रोजन फिक्सेशनसाठी एनर्जी भरपूर लागते. नायट्रोजन फिक्सेसेस uses 16 molecules of ATP to fix each molecule of nitrogen to form ammonia. याचा अर्थ समजून घ्या. एक नायट्रोजनचा मॉलिक्यूल फिक्स करण्यासाठी 16 मॉलिक्युल्स ऑफ ATP आपल्याला
लागतात. मग बघा इथं रिॲक्शन दिलेली आहे N2 प्लस 8H प्लस 8 इलेक्ट्रॉन मायनस प्लस 16 ATP. त्याच्यापासून तयार काय होतं ट्वाईस NH3 16 ADP. ATPचं कन्वर्शन ADPमध्ये झालं कारण फॉस्फरस आपण त्यातला वापरला. प्लस H2 प्लस 16 PI. हे CPI बाजूला आले. PI म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. अमोनिया इज देन कन्व्हर्टेड इंटू ॲमिनो ॲसिड्स. अमोनिया नंतर ॲमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट केला जातो. बायोलॉजिकलमधल्या पहिली स्टेप्स फक्त आपण पाहिली. इथे आपण थांबूया. थँक्यू.